नमस्कार मंडळी, आज आपण काय बनवणार आहोत माहिती आहे का? अंडा बिर्याणी तर सगळेच करतात, पण कधी काय होतं, बिर्याणी जरा कोरडी पडते. मग आज मी तुम्हाला सांगते अशी एक झणझणीत ग्रेव्ही की तुमची बिर्याणी अगदी बोटं चाटत खाल्ली जाईल. ही ग्रेव्ही एकदम सोपी आहे हो, घरातल्या सामानातच झटपट तयार होते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आता एक ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य आहे. 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली, अर्धा कप दही घेतले, 7-8 काजूची पेस्ट घेतली, अर्धा चमचा हळद घेतले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला आहे आणि 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे दही घालायचं आहे. सगळं हे अर्धा कप दही घालायचं आणि त्यात हे सुके मसाले जे आहेत, हे सगळे मसाले यामध्ये घालायचे आहेत. सगळे यात घालायचे आणि हे एकसारखं दही फेटायचं आहे. हे गाठी फुटूपर्यंत दही फेटायचं आहे चांगलं. असं हे एकसारखं दही फेटून घ्यायचं आहे आणि हे कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल ओतलेलं आहे. हे 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा चांगला भाजायचा. ही आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण चांगलं परतलेलं आहे. आता हे टोमॅटो प्युरी घालूया. टोमॅटो प्युरी घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. आता एक टोमॅटोची प्युरी आपण तेल सुटेपर्यंत भाजलेली आहे. आता जरा गॅस बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये हे आपण जे दह्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत ते ह्याच्यामध्ये सगळे घालायचे. आणि हे सुद्धा चांगलं तेल सुटूपर्यंत भाजायचं आहे, हे मसाले सगळे. आता तेल सुटूपर्यंत आपण हे मसाले भाजलेले आहेत. आता ह्यात काजूची पेस्ट घालायची आणि चांगलं हलवायचं. काजूच्या पेस्टनं चव एकदम छान लागते. काजूची पेस्ट टाकून एक 2-3 मिनटं त्याला बारीक गॅसवर म्हणजे मध्यम गॅसवर उकळायचं आहे. आता हे काजू पेस्ट टाकून आपण 2-3 मिनटं शिजवलेली आहे. आता याच्यामध्ये थोडं बटर टाकायचं आहे. बटरनं ही टेस्ट द्यायला चांगली येते आणि हे हलवायचं आहे. वरून कोथिंबीर घालायची. आणि तुम्हाला जर ही ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यात 1.5 ते 2 कप पाणी घालू शकता. आणि ही अशी घट्ट हवी असेल तर अशीच ठेवू शकता. आता इथे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. माझा मीठ घातलेला व्हिडिओ डिलीट झालेला आहे, त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगते. आता इथे ही ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता. अशी थोडी घट्ट हवी असेल तर अशी ठेवू शकता. अजून तुम्ही यात पाणीही घालू शकता तुम्हाला कशी हवी तशी. तर आता आपली इथे ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.